नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। कर भरला नागरिकांनी पण परतावा मिळाला खड्ड्यांचा। यशवंत नगरी, देवाची नगरी अशी ओळख असलेल्या सटाणा शहराची आणखीन एक ओळख तयार होते आहे आणि ती म्हणजे खड्ड्यांची नगरी। सटाणा शहरातील मुख्य रस्त्यांवरून प्रवास करायचा म्हणजे वाहन चालवायचं की खड्डे चुकवायचे असा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडलाय। चित्रा सिनेमा परिसर, देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिर परिसर, जुने अमरधाम, मंगलनगर, टिळक रोड, शिवाजी रोड, ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता, महात्मा फुले पुतळा परिसर, 60 फुटी रोड, चौगाव रोड, कचेरी रोड, शहरातील जवळपास प्रत्येक प्रमुख रस्ता आज खड्ड्यांनी व्यापलाय। विशेष बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कर वसूल करणाऱ्या नगरपालिकेमध्ये सटाणा नगर परिषदेचा उल्लेख केला जातो। पण कर भरल्यानंतरही नागरिकांना चांगले रस्ते आणि मूलभूत सुविधा का मिळत नाही, हा प्रश्न आता प्रत्येक करदात्याच्या मनात आहे। पावसामुळे ही स्थिती आणखीन गंभीर झाली आहे। खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही। परिणामी अपघाताचा धोका वाढलाय। दुचाकी स्वार आणि पदचारी यांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। नागरिकांचं म्हणणं आहे वाहनांचे नुकसान होते, सततच्या धक्क्यामुळे मात्र शरीराला त्रासही जाणवतोय आणि तरीही प्रशासनाचं दुर्लक्ष कायम आहे। आता प्रश्न फक्त खड्ड्यांचा नाहीये तर जबाबदारीचा आहे। कर वेळेवर घेतला जातो, मग रस्ते वेळेवर का दुरुस्त होत नाहीत? सटाणा नगर परिषद खड्डेमुक्त सटाण्यासाठी तातडीनं पावले उचलणार का, याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। प्रखर न्यूजसाठी मी भैयासाहेब माळी, सटाणा।